नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्या. आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण शेतकऱ्यांसाठी तब्बल 15 पेक्षा जास्त मोठे अपडेट्स आलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे राज्य सरकार आता शेतकरी कर्ज निवाळा योजना आणण्याच्या तयारीत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. या योजनेसाठी अंदाजे 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र अजून अधिकृत शासन निर्णय आलेला नाही, पण लवकरच यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान बँकांकडून वसुली सुरूच असल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कॉल सेंटरमधून सतत फोन येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. दरम्यान ऑनलाईन नोंदणीबाबत मोठी अपडेट आली आहे. नोंदणीसाठी आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण अनेक ठिकाणी ई-पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडथळे येत आहेत. सर्व्हर स्लो आहे, लोकेशन लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी रखडलेली आहे. 77% नोंदणी अजून बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. वेळेत नोंदणी केली नाही तर योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तात्काळ नोंदणी करा. आता बाजारभावाबद्दल बोलायचं झालं तर सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट आहे. खानदेशमध्ये केळीचे दर नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. केळीला केवळ 300 ते 650 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर कोसळलेले आहेत. चांगल्या प्रतीच्या कांद्याला फक्त 5 ते 7 रुपये किलो दर मिळतोय. व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. दर इतके कमी झाले आहेत की उत्पादन खर्चही निघत नाही. हरभऱ्यालाही अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी पेचात पडले आहेत. कापसाला म्हणजेच पांढऱ्या सोन्याला 8,300 रुपयांपर्यंत दर मिळतोय, पण त्याचा जास्त फायदा व्यापाऱ्यांनाच होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान खरेदी व्यवस्थेमध्ये देखील मोठ्या समस्या समोर येत आहेत. बारदाना टंचाई निर्माण झाली आहे. गोदामांची कमतरता आहे. कोल्हापूर गुड बाजारामध्ये 3 तासांसाठी सौदे ठप्प करण्यात आले होते. काही ठिकाणी रासायनिक रंग वापरल्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी करण्यास नकार दिला आहे. आता अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. अकोला, वाशिम, वर्धा, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांसह केळी, आंबा, पपई, लिंबू या फळभागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अकोट परिसरात 2800 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मूर्तिजापूरमध्ये 42 हेक्टर तर बाळापूरमध्ये 79.60 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून 8 दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी टंचाईचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवायला लागली आहे. 1.25 कोटी रुपयांचा ॲक्शन प्लॅन तयार केला जात आहे. सिंचन अनुदान अजूनही रखडलेले आहे. विहिरींसाठी नव्याने अर्ज मागवले जात आहेत आणि 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. खतांच्या बाबतीत देखील मोठी समस्या निर्माण होत आहे. खतांचे दर 100 ते 300 रुपयांनी वाढले आहेत. युरियासाठी आयात शोध सुरू आहे. इंडिया पोटॅश कंपनीकडून 2.5 लाख टन खत खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. दरम्यान बनावट खतांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. गुजरातमधून बनावट खत बाजारात येत असल्याची माहिती समोर आली आहे. केळी पिकावर कुकुंबर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी त्रस्त झाले आहेत. रासायनिक फवारणी निष्फळ ठरत आहे. कृषी विभागाने तात्काळ मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती गंभीर आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढलेला आहे. युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम खत आणि इंधन दरांवर होऊ शकतो. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांनी 45 दिवसांचा युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. शेतकऱ्यांसाठी अनुदानाबाबत मोठी अपडेट म्हणजे 8 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंचनासाठी 5 लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. फार्मर आयडीचे नियम कडक करण्यात आले आहेत. शेतरस्ता अडवला तर आयडी ब्लॉक केला जाणार आहे आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील वाढताना दिसत आहे. जुनी कर्जमाफी अजूनही प्रलंबित आहे. प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. अनेक शेतकरी अजूनही योजनेपासून वंचित आहेत. मित्रांनो, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. सरकारी योजना, बाजारभाव, हवामान यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. सध्या भारतात सोन्याच्या दरात मोठी हालचाल सुरू आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर मुंबईमध्ये 1,57,500 रुपये दर दिसत आहे. पुणे मार्केटमध्येही साधारण 1,58,000 रुपये दर आहे. चेन्नईमध्ये सोनं 1,59,000 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे, तर हैदराबादमध्ये 1,58,500 रुपये दर नोंदवला गेला आहे.
म्हणजेच मित्रांनो, सध्या सोनं 1.5 लाख ते 1.25 लाख रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत आहे आणि पुढील काही दिवसात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आता पाहूया चांदीचे ताजे भाव. चांदीच्या दरातही जोरदार चढ-उतार सुरू आहेत. दिल्लीमध्ये चांदीचा दर सुमारे 2,55,000 रुपये प्रति किलो आहे. मुंबईमध्ये 2,50,000 रुपये, पुण्यामध्ये 2,52,000 रुपये दर मिळत आहे. चेन्नईमध्ये चांदी 2,60,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर हैदराबादमध्ये 2,58,000 रुपये दर नोंदवला गेला आहे. म्हणजेच सध्या चांदी 2.5 लाख ते 2.8 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जागतिक बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि मागणी पुरवठा यावर सोनं आणि चांदीचे दर सतत बदलत असतात. त्यामुळे खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी आपल्या जवळच्या सराफा बाजाराचा दर नक्की तपासा. कांद्याच्या दरात मोठी चढ-उतार सुरू आहे. अमरावती मार्केटमध्ये कांद्याला 1,200 ते 1,800 रुपये दर मिळत आहे. कल्याण मार्केटमध्ये 1,200 ते 1,600 रुपये दर आहेत. दिल्ली केशवपूर मार्केटमध्ये 1,600 ते 2,300 रुपये दर मिळत आहेत. काही मार्केटमध्ये जसे रुरकी येथे कांद्याचा दर 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच मित्रांनो, कांद्याचे दर सध्या आवक वाढल्यामुळे दबावात आहेत, तर काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्त भाव मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील काही दिवसात कांद्याच्या दरात आणखी बदल होऊ शकतो. त्यामुळे विक्री करण्यापूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा भाव नक्की तपासा. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेबाबत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, मात्र ही रक्कम वाढवून 8,000 रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. जर हा निर्णय मंजूर झाला तर देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपीट, वादळ आणि मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांची दानादान झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर सरकारने सर्वेक्षणाचे आदेश दिले असून लवकरच नुकसान भरपाई जाहीर होण्याची शक्यता आहे. आता कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट. 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 464 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्येही बदल झाले आहेत. पेट्रोल 1 रुपयाने महागले असून डिझेलचे दर देखील वाढले आहेत. याचा थेट परिणाम शेती खर्चावर होणार आहे. महाराष्ट्रात गॅस पाईपलाईनच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातही गॅस सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे खतांच्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पॉस मशीन आणि लिंकिंगच्या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक शेतकऱ्यांना युरिया मिळत नाहीये. काही ठिकाणी रिकाम्या पिशव्या मिळत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. महाडीबीटी पोर्टलवरही मोठा गोंधळ सुरू आहे. ऑनलाईन योजना सुरू असल्या तरी शेतकरी ऑफलाईन अडकले आहेत. अनेक अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे आधुनिक शेतीची स्वप्ने अंधारात जात आहेत. आता बाजारभावाकडे वळूया. हरभऱ्याच्या खरेदीबाबत महत्त्वाची बातमी आहे. हमी भावाने खरेदी एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याला सुमारे 5,250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. केळी उत्पादकांसाठी मात्र संकट कायम आहे. बाजारभाव घसरले आहेत, निर्यात ठप्प झाली आहे आणि उत्पादन खर्च वाढला आहे. सध्या काही ठिकाणी केवळ 400 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोने चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,912 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2,52,350 रुपयांपर्यंत गेला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक अडचणीत आले आहेत. कांदा पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकरी भरपाईची मागणी करत आहेत. शेवगा बाजारात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्यामुळे दर कोसळले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गव्हाच्या दरातही घसरण सुरू आहे. सध्या गव्हाला 2,000 ते 2,100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे, जी शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. मुंबईच्या अंडा बाजारात मात्र मागणी कायम आहे. हापूस आंब्याला चांगला दर मिळत असून एका पेटीसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. आता एक मोठी डिजिटल अपडेट. मोबाईल नंबरप्रमाणेच आता बँक खाते पोर्ट करण्याची सुविधा सुरू होणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी बँका आणि शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही मोठी बातमी. अतिवृष्टी अनुदान, पीक विमा आणि ऊस बिलांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. ई-केवायसीसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत शेतकरी ई-केवायसी करू शकतात. हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी इशारा दिला आहे. 50 ते 60 किमी वेगाने वारे, गारपीट आणि वादळाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. टरबूज आणि खरबुजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टरबूज 10 रुपये तर खरबूज 25 रुपये किलोने विकले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. वजनात कपात करून व्यापारी फसवणूक करत असल्याचे आरोप आहेत. 68 लाख महिलांना योजनांमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे. कापसाला 8,475 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी आहे. गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडर आता 218 रुपयांनी महाग झाला आहे. खरीप हंगामासाठी खत, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने तुटवडा होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे. आता हवामानाचा मोठा इशारा. पुढील 24 ते 48 तास राज्यासाठी धोक्याचे आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविकांसाठी मोठा दिलासा. 3 महिन्यांचे थकलेले मानधन अखेर मिळाले आहे. टोमॅटोचे दर कोसळले असून काही ठिकाणी 4 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. वांग्यालाही केवळ 2 ते 3 रुपये किलो दर मिळत आहे. शेवटी एक महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.